कोणत्या प्रकारचे उद्योजक येतात? म्हणजे असं काही फक्त मॅन्युफॅक्चरर्स किंवा मशीन मॅन्युफॅक्चरर्स असे असतात की छोटे कुठले उद्योगधंदे त्याच्यात येऊ शकतात? चालू करताना आम्ही 4 मेन इंडस्ट्री, आता इंडस्ट्रीतली माहिती थोडं टेक्निकल आहे की प्रोसेस इंडस्ट्री म्हणजे जगातल्या 80% गोष्टी या प्रोसेस इंडस्ट्री अंडर येतात. मग इलेक्ट्रिकल, ऑटोमेशन, मशिनरी, मशीन टूल्स असे आपण हँगर बनवले. सो एव्हरीवन अराउंड दॅट तीच लोकं यायला लागली. काही वर्षानंतर एक रिअलाईज झालं की ह्यांच्या अराउंड पण सर्व्हिसेस लागतात. म्हणजे आता बऱ्याचशा बँका आम्हाला याच्याकडे यायला लागल्या. मग फायनान्शियल ॲडवायझर्स, ERP SRP सॉफ्टवेअरवाले, आता याच गेल्या 2 वर्षात आमच्याकडे ERP सॉफ्टवेअरवाले आहेत. आणि हे एकमेकांनाच लागतात. म्हणजे माझेच एक कस्टमर आहे, मी त्यांच्याकडे बसलेलो एक दिवशी, त्यांनी म्हटलं की सुमुख, अगदी एक्सायटेड होते की सुमुख हे बघ मी नवीन सिस्टीम चालू केली आहे. मी म्हटलं काय केलं? तर तो म्हणाले की कुठे भेटलं? तर ते काळबादोईला त्यांचं ऑफिस आहे. तर ते हे म्हणाले मला म्हणाले सुमुख तेरे तो एग्जीबिशन में लिया मैंने, अरे उधर वो सामने खड़ा था, मैंने देखा, मेरे को पसंद आ गया, 2 हफ्ते में आके उसने पूरा सेटअप करके दिया, अभी मेरा सब स्ट्रीमलाइन हो गया है. तर असं म्हणजे विदिन 2 वीक्स स्पॅन इट्स ऑल डन अँड रेडी. किंवा आता ह्या ज्या छोटे उद्योग असतात किंवा मोठे उद्योग असतात की उद्या मला आज एक फॅक्टरी एका ह्याच्यामध्ये करायचे, त्याच्याशी निगडीत सगळ्या परमिशन्स आहेत. यावर्षी आमच्याकडे तो सुद्धा सेक्टर खूप मोठा आहे. म्हणजे परमिशन्सला हेल्प करणारे, गव्हर्नमेंटच्या गोष्टी सांगणारे, गव्हर्नमेंटच्या स्कीम्सला मदत करणारी लोकं ही सुद्धा खूप मोठी आहेत. कारण नवीन गव्हर्नमेंटच्या छोट्या छोट्या स्कीम्स खूप छान आल्यात, नवीन ज्या आलेल्या आहेत त्या, ज्या बिझनेसेसला ग्रो करायला हेल्प करतात. हां, म्हणजे हे महाटेकमध्ये एवढे हजारो लोक एकत्र येऊन तिथेच त्यांची डील्स होतात आणि आता करोडो रुपयांचे व्यवहार होतात. म्हणजे विन विन सिच्युएशन आहे. पण आता हे तर तुम्ही सगळ्यांना एका प्लॅटफॉर्मवर आणता. आता मला असं विचारायचं आहे की एखादा असेल आणि जो म्हणेल की मी असा उद्योग सुरू करणार आहे, म्हणजे काही असू शकतं, मी घरातून फूड्स किंवा असा करणार आहे उद्योग सुरू, आत्ता काहीच केलेलं नाही आहे, अगदी झिरो आहे, पण मला एंटरप्रेन्योर व्हायचं आहे. तर तुम्ही कोणत्या प्रकारे मदत करणार? सगळ्यात आधी वेबसाईट. अच्छा. कारण लोकांना कळलं पाहिजे आपण काय करतो हे. पण अगदी मी घरात बसून जर लाडू, चकल्या, चिवडा, आजकाल अगदी स्पष्ट सांगायचं, व्हॉट्सॲप पेज, इंस्टाग्राम पेज, फेसबुक पेज इथपासूनच युजली सुरुवात होते ट्रेडिशनली, आणि मग तुमची वेबसाईट येते. किंवा अदर वे राऊंड, वेबसाईट आधी तयार करतात, मग इंस्टाग्राम पेज होतं, मग बाकी सगळ्या पेजेस होतात. सो तिथपासून तुम्ही तयार करून अगदी घरगुती सुद्धा छान बिझनेस तुम्ही करू शकता. कारण एकतर काय झालंय, मुंबईत बसलं, पुण्यात बसलं, चेन्नईमध्ये बसलं तरी भारतभर आज किंवा जगभर मी कुठेही व्यवसाय करू शकते. ह्याला इंटरनेटमुळे हे लिमिटच राहिलं नाही आहे की मी फक्त एका जॉग्राफिकल लोकेशनला मर्यादित नाही राहिले. आय कॅन गो ऑल ओव्हर द वर्ल्ड इन दॅट केस. म्हणजे तुम्ही आधी वेबसाईट करता आणि हे सगळे जे आपले प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यावर तुम्ही त्यांचा प्रेझेन्स आणता. आणि दुसरं काय, प्रत्येकाचं ना आम्ही एक विजन जाणून घ्यायचा प्रयत्न करतो की तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला काय पद्धतीने ग्रो व्हायचं आहे. म्हणजे आता काही माझे क्लायंट्स आहेत, ते म्हणतात मला भारतात बिझनेस करण्यात इंटरेस्ट नाही आहे, मला फक्त एक्सपोर्ट करायचं आहे आणि मला एक्सपोर्टमध्येच इंटरेस्ट आहे. सो मला जरी तुम्ही भारतातली एन्क्वायरी आणून दिली की माझं प्रोडक्ट XYZ माणसाला लागणार आहे, तर मला नाही आहे इंटरेस्ट. आय ओनली वॉन्ट टू एक्सपोर्ट. तुम्ही मला फक्त एक्सपोर्टलाच मदत करा. मग तुम्ही मला अमेरिकेमध्ये कसं प्रमोट करू शकाल, दुबईमध्ये कसं प्रमोट करू शकाल, रशियामध्ये कसं प्रमोट करू शकाल, ते तुम्ही सांगा. सो आत्ता मी आणि सुमुख बहुतांश त्याच लोकांबरोबर जास्त काम करतोय की ज्यांना एक्सपोर्ट करण्यात जास्त रस आहे. नाही, आणि थोडं एक जस्ट ॲड ऑन करतो की तुम्ही जसं म्हणालात आम्ही मदत काय करतो, आमची स्पेशलिटी काय जे बाकी कोण करत नाही आहे, आम्ही कस्टमायझेशन करतो. म्हणजे काय की आज म्हणजे एक असं आहे की आता लोक म्हणतात की अरे तुमच्याकडे एवढ्याच लेवलचे कस्टमर्स. म्हटलं असं नाही, माझ्याकडे ज्यांनी अगदी नवा व्यवसाय सुरू केलेला आहे, म्हणजे त्याचा टर्नओव्हर 1 कोटी पण नसेल, आणि माझा हायेस्ट कस्टमर आहे त्यांच्या कंपनीचा टर्नओव्हर 2000 कोटी आहे. आम्ही ह्या पूर्ण ब्रॉड म्हणजे 1 कोटी ते 2000 कोटी ह्याच्यात एवढी 4000 लोकांना आम्ही हे करू शकतोय, सर्व्ह करू शकतोय. किंवा ज्यांनी अगदी बिझनेस सुरू पण नाही केलेला किंवा करायची इच्छा आहे, अगदी आयडिया लेवलला असेल तरी अगदी कारण पहिल्यापासून चालू करायचं. आणि आता कसं झालंय, बिझनेस पण डिवाइड झालाय. म्हणजे जसं आमची स्पेशालिटी आम्ही म्हटलं B2B, गौरीनी जेव्हा जॉईन केलं 2013 तिने B2C चालू केले, तिने हेल्थकेअर चालू केलं, बरेचसे डॉक्टर्स आमच्याकडे यायला लागले. आम्ही आता बरेचसे टूर्स अँड ट्रॅव्हल्स, रिसॉर्ट्स बरोबर कामं करतो.
आणि म्हणजे मग कस्टमर बेस परत बदलतो, कारण हा कन्झ्युमर सेगमेंट झाली. मग त्यांच्यासाठी थोडं कॅम्पेन वेगळं होतं, जसं गौरी म्हणाली तसं. आता डॉक्टरांचं जर उदाहरण दिलं तर आमचे डॉक्टर होते ते लासिकवाले डॉक्टर होते. तर त्यांनी मला सांगितलेलं की सुमुख, मला माझं हायेस्ट म्हणजे जो माझं मार्केट आहे हे नवीन ब्राईड्स, तर ज्या कारण ज्यांचं लग्न होणार होणार असतं, आहे ब्राईड, मग टू बी ब्राईड. सो त्या म्हणाल्या की ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये लग्न युजली असतात. सो ऑगस्ट सप्टेंबरमध्ये लोक ऑपरेशन करायला पण की इतकं चष्मा नको. कस्टमायझेशन येतं करता? येतं अगदी येतं. अगदी येतं. आम्ही आता अजून एक करतोय, एका रिसॉर्टला प्रमोट करतोय गुहागरमधल्या. फॉर मीगर काही अमाऊंट त्यांनी आता भरपूर त्यांच्याकडे बिझनेस आलेला आहे. आणि ते अगदी तसं प्लॅनिंग असतं, त्याच्या मागचं सर्वात महत्वाचं आहे की प्लॅनिंग स्ट्रॅटेजी. प्लॅनिंग आणि स्ट्रॅटेजी. गौरी जसं म्हणाली मगाशी की थिंकिंग अहेड ऑफ टाइम, हेच इनोव्हेशन झालं आमच्या ह्याच्यात. किंवा डॉक्टर्सला मध्ये एक दोघांबरोबर आम्ही जे आत्ता काम केलं होतं त्याच्यामध्ये मेडिकल टुरिझम हा खूप मोठा भाग आला होता. आणि मग इकडे येऊन तुम्ही अगदी लिटरली हॉटेल्सपासून इंटरनेट कनेक्शनपासून सगळं मदत तुम्ही करू शकता. आणि आफ्रिकेवरनं इकडे नी अँड हिप सर्जरी करता लोक यायची. सो आम्ही पर्टिक्युलरली म्हणजे जे डॉक्टरांबरोबर आम्ही काम करत होतो ते त्याच्याकरताच आले होते की आम्हाला याच पद्धतीचं काम करायचं आहे आणि तुम्ही तिकडेच अगदी करायचं एंड टू एंड सोल्युशन देता असं. कम्प्लीट. पण मग B2B आणि B2C हे दोन खूप वेगळे प्रकार आहेत ना. हो. मग ते B2B तुम्ही एक महाटेक भरवता आणि हो. शिवाय तुमची डिरेक्टरी असते. आहे. आणि B2C म्हणजे तुम्ही त्यांना प्रमोट करता. हो. तर म्हणजे ज्याला आपण टिपिकली डिजिटल मार्केटिंग म्हणतो, yes. तर ते कसं करता तुम्ही? सो B2B आणि B2C दोन्हीचं आम्ही डिजिटल मार्केटिंग करतो. डिफरन्स एवढाच आहे की एक डायरेक्ट टू कन्झ्युमर आहे आणि एक बिझनेस टू बिझनेस आहे. आता B2B मध्ये जास्त उपयोग कुठच्या ह्याचा होतो, तो गुगलचा उपयोग होतो. कारण हे जे मशीन्स असतात की आता MFI टेस्टर किंवा CNC, हे कॉमन माणसाला कळत नाही. मग हे जे मी शब्द वापरतोय ते काहीच लोकांना कळेल, पण ज्याला ते माहिती आहे तो तसंच सर्च करणार आहे. मग गुगलमध्ये आम्ही म्हणतो कंटेंट आणि इंटेंट, म्हणजे ज्या इंटेन्शननी माणूस सर्च करतोय तो कंटेंट तुमच्या वेबसाईटमध्ये असला पाहिजे. जर उद्या मी बनवतोय CNC प्रेस बेरिंग मशीन पण मी कुठे मेन्शनच नाही केलं माझ्या वेबसाईटवर, तर काय उपयोग आहे? सो B2B मध्ये काय होतं, SEOचा हा सर्वात जास्त वापर होतो. आणि B2C मध्ये आता जर ट्रेडिशनली असं झालं की इंस्टाग्रामनी खूपच बूम घेतलेलं आहे. सो आता लोक काय करतात, इवन बिफोर वेबसाईट बनवायच्या आधी स्वतःचं पेज बनवतात इंस्टाग्रामवर. मग आमचे काही कस्टमर्स आता आम्ही फक्त इन्स्टा पेजेस त्यांना पहिले देतो, पहिले वर्षभर फक्त इंस्टाग्राम करतो आणि मग इव्हेंच्युअली त्यांची वेबसाईट आय बिल्ड वुड करतो. पुट इट दिस वे की B2C हे जास्त कस्टमाइज करायला लागतं. कारण B2C असं आहे की तुम्ही कुठचा ऑडियन्स, तुमचा एज ग्रुप काय असणार आहे. म्हणजे 18 वर्षाची मुलं हा माझा एज ग्रुप आहे का, 25 वर्ष हा माझा एज ग्रुप आहे का, 40-45 वर्ष हा माझा एज ग्रुप आहे, त्याच्यावरती मी पूर्ण कस्टमाइज करते. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू